रामनवमीच्या दिवशी मातेने एकाच वेळी दिला 3 बाळांना जन्म। धुळे जिल्ह्यातील शिरपुरात आश्चर्यकारक घटना घडली असून लग्नाच्या 8 वर्षांनंतर रामनवमीच्या दिवशी एकाच वेळी महिलेने 3 बाळांना जन्म दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। यामध्ये 3ही मुलांचा समावेश असून बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे। याबाबत सविस्तर माहिती मिळाल्यानुसार मध्य प्रदेश राज्यातील आमल्यपाणी येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय संगीता विश्राम पावरा यांना प्रस्तुतीसाठी शिरपूर येथील आदिशक्ती या खासगी रुग्णालयात दिनांक 26 रोजी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आले होते। त्याच दिवशी सकाळी त्यांची प्रसूती झाली। यावेळी त्यांनी 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क 3 बाळांना जन्म दिलाय। तिन्ही चिमुकल्यांच्या जन्मवेळेत अवघ्या 1 मिनिटाचे अंतर असून आई आणि तिन्ही बाळांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे। या महिलेची ही प्रस्तुतीची पहिलीच वेळ असून तब्बल 8 वर्षांनी मुलं झाली। आईसह सर्व बाळ सुखरूप असल्याने या तिन्ही चिमुकल्यांच्या पावलांनी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। गावातील आणि परिसरातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याने सदर विषय चांगलाच चर्चेला जात आहे। सध्या स्थितीला पती पत्नी दोघेही कामात व्यस्त असल्याने हम दोनो हमारा एक असे छोटे कुटुंबीय पाहायला मिळतात। परंतु लग्नानंतर अनेक वर्ष मूलबाळ व्हावे या अपेक्षेनं वाट पाहणाऱ्या या पावरा दाम्पत्याला 3 बाळांचा जन्म झाल्याने आनंदाचे वातावरण आहे। नातेवाईकांनी सांगितले की पत्नीला 3 बाळ होतील असे सोनोग्राफीमध्येच कळले होते। 3 बाळ असल्याने सुरुवातीपासूनच गरोदरपणात महिलेची विशेष काळजी घेण्यात आली होती। मात्र तरीही चिंता सातवत होती की बाळाची आणि आईची प्रकृती प्रसूती दरम्यान चांगली राहावी। घरात एकाच वेळी 3 बाळांचे आगमन झाल्याने आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे। त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया महिलेचे पती यांनी दिली आहे। बातमीकट्टा शिंदखेडा धुळे। नमस्कार, मी डॉक्टर दिलबर कैलास पावरा, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ञ, आदिशक्ती हॉस्पिटल शिरपूर। आज रामनवमी या शुभ दिनी आपल्या इथे एक प्रथम खेपेची संगीता नावाची पेशंट निंबारी या गावातून 3 बाळ असलेले, तिडे म्हणतो किंवा इंग्रजीत आपण ट्रिपलेट म्हणतो, अशी आली होती व सकाळी 7 वाजता त्यांना 3 पुत्र नॉर्मल प्रकाराने डिलिव्हरी झाले। आई व तिन्ही बाळ खूप चांगल्या प्रकारे आहेत, सुखरूप आहेत व तिन्ही बाळांची कंडिशन चांगली असून आई सुद्धा आता डिलिव्हरी नंतर चांगली आहे। विशेष म्हणजे 3 बाळ असलेली प्रेग्नन्सी नॉर्मल डिलिव्हरी होणे खूप अवघड असतं किंवा खूप त्याला मॉनिटरिंग करून करावं लागतं। कदाचित शिरपूरमध्ये ही प्रथमच पहिली केस असेल जी नॉर्मल प्रकाराने सीझर न करता आपल्या आदिशक्ती हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली। आमच्यासाठी पण ही एक हिस्ट्री राहील कायम आणि कदाचित पूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये ही प्रथम केस असेल असं मला वाटतं।